नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मस्तपैकी आता मार्केटमध्ये फ्रेश असे स्वीट कॉर्न आलेले आहे. इतर सीझनच्या तुलनेमध्ये जर पाहायचं झालं तर पावसाळ्यामध्ये खूप छान फ्रेश असे स्वीट कॉर्न मिळतात. तर पावसाळा, मस्त रिमझिम पाऊस आणि गरमागरम असे स्वीट कॉर्नचे पकोडे, बाहेरून असे क्रिस्पी कुरकुरीत एकदम आणि आतून हे बघा किती सॉफ्ट मऊ. असे जर गरमागरम पकोडे मिळाले तर क्या बात आहे. तर चला रेसिपी पाहूया. तर इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहे. 3 स्वीट कॉर्न इथे मी दाणे असे काढून घेतले, सोलून घेतले. छान कोवळे कोवळे लुसलुशीत असे स्वीट कॉर्न बघू शकता. मस्तपैकी घ्यायचे आणि हे स्वीट कॉर्न आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर मी कटर म्हणजे चॉपरमध्ये स्वीट कॉर्न टाकले. लसूण 2 गाठे लसूण जास्त टाकायचा, खूप छान टेस्ट लागते. मिरची 5 ते 6 मिरची आपल्या चवीप्रमाणे टाका आणि बारीक करून घ्यायचे स्वीट कॉर्न. हे चांगले बारीक करायचे कारण आपल्याला पकोडे करायचे आहे. इथे थोडे जाडच झाले तर मी अजून बारीक केला आहे, त्याला काढून घेऊया. स्वीट कॉर्न म्हटलं की स्वीट कॉर्नचे सगळेच पदार्थ सगळ्यांना आवडतात. जिरेपूड 1 चम्मच, 1 चम्मच धनेपूड, हळद, मिरची आपण घातलेले आहे म्हणून अर्धा चम्मच तिखट, चवीप्रमाणे मीठ, कढीपत्ता घालायला विसरू नका. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट लागते. आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं 2 ते 3 चम्मच. इथे मी 2 चम्मच टाकला आहे आता, पण परत 2 चम्मच मी टाकले, तो व्हिडिओ आलेला नाही आहे. म्हणजे 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर मी टाकलेला आहे. छान हाताने असं मॅश करून मस्त असं मसलून असं छान चोळून घ्यायचं, कारण छान म्हणजे पकोडे आपल्याला सोडता आले पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे छान असं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे. हाताच्या साहाय्याने असे गोल गोल पकोडे सोडून घ्यायचे. याऐवजी तुम्ही लांबसर कटलेटसारखे पण सोडू शकता. जसं आपल्याला हवे आहे त्या आकारामध्ये पकोडे मस्तपैकी तयार करून घ्यायचे. खूप छान लागतात हे पकोडे. नक्की तुम्ही पण करून पहा अशा पद्धतीने. गरम गरम तेलावर हे पकोडे छान तळून घ्यायचे, कुरकुरीत असे. पकोडे छान झालेले आहे, कुरकुरीत पाहू शकता. काढून घ्या. एकदम ऑइली पण होत नाही, अजिबात तेल दिसत नाही असे हे पकोडे होतात, कमी तेलकट असे. तर मी संपूर्ण पकोडे इथे काढून घेतलेले आहे. आणि याच प्रकारे दुसरे देखील पकोडे आपण तळून घेऊया. जोपर्यंत पकोडे हे तळून होत आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब पेजला. आणि फेसबुकवर जर मग बघत असाल हा व्हिडिओ तर फेसबुक पेजला फॉलो करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खरंच मला गरज आहे. हे देखील पकोडे छान तळून झालेले आहे. हे देखील काढून घेऊया. पाहू शकता किती सुरेख रंग दिसतो आहे. जसे दिसायला सुरेख दिसत आहेत तसेच चवीला पण खूप छान हे पकोडे लागतात. आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा, म्हणजे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. एवढं सहकार्य नक्की करा.